मुरगुडातील उद्या होणाऱ्या विशेष सभेत ठरणार जमादार चौक काय शिवशंभो शासन चौक. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेचं लक्ष. प्रभाग क्रमांक 5 मधील जमादार चौकाच्या नामबदलासाठी पालिकेच्या सभागृहामध्ये आज शुक्रवार दिनांक 5 रोजी सकाळी 11 वाजता पालिकेची विशेष सभा नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील यांनी आमंत्रित केली आहे. गेले महिनाभर संवेदनशील ठरलेल्या या विषयावर हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्यानं अनुकूल निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे या सभेत काय निर्णय होणार याचे प्रचंड औत्सुक्य आहे. गत वेळेच्या पालिकेच्या मासिक सभेमध्ये या नाम बदलाबाबत सभागृहात जमादार चौकाचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक असं करावं यासाठी मागणी करणाऱ्या शिवशंभू प्रेमी कार्यकर्त्यांनी पालिकेकडे आग्रह धरला होता. सर्वसाधारण सभेत आयत्या वेळीच्या विषयांमध्ये ही चर्चा व्हावी ही अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र कोणतीही चर्चा न झाल्यामुळे शिवशंभू प्रेमींनी सभागृहात येऊन संताप व्यक्त केला होता. पालिकेसमोर शिवशंभू प्रेमींनी ठिय्या आंदोलनही सुरू केलं. या आंदोलनावेळी युवा नेते ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक आणि नगराध्यक्ष सुहासिनी देवी पाटील यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करून लवकरच पालिकेची विशेष बैठक बोलावून निर्णय घेण्यात येणार असल्याचं घोषित केले. त्यामुळे आंदोलकांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले. मुरगुड शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पैलवान बाळासाहेब दादासो जमादार चौक चे नामांतर छत्रपती संभाजी महाराज चौक करण्याबाबत दिनांक 12 मे रोजी केली. तर 19 मे रोजी पैलवान बाळासाहेब दादासो जमादार यांच्या समर्थकांतर्फे सदर चौकाचं नाव न बदलण्याबाबत निवेदन दिले. अत्यंत संवेदनशील आणि लोकभावनेशी निगडीत असल्यानं यावर विचारविनिमय करून सभेत निर्णय घेण्यात येणार आहे. या सभेत अन्यही काही महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा व निर्णय होणार आहे. या सभेकडे शिवशंभू प्रेमी आणि नागरिक यांना प्रचंड उत्सुकता आहे. सर्जराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.